नमस्कार. टेस्टी बाईट रेसिपी या चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे. आज आपण हलवा फ्राय आणि रस्सा बनवणार आहे. अतिशय सोप्या पद्धतीने आपण बनवणार आहे. चला तर आपण बनवायला सुरुवात करूया. यासाठी ओलं खोबरं अर्धं घेतलेलं आहे. कोथिंबीर स्वच्छ धुवून घेतलेली आहे. 2 ते 3 इंच आलं आणि 7-8-10 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत. हे सर्व आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून थोडंसं पाणी घालून ते अगदी बारीक पेस्ट आपण मिक्सरला करून घेऊया. तुम्ही बघू शकता अतिशय बारीक पेस्ट आपण मिक्सरमध्ये करून घेतलेले आहे. आता हे वाटण आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊया. अशाच पद्धतीने मी सर्व वाटण एका बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे. आज मी 2 किलो हलवा घेतलेला आहे. तुम्ही पाहू शकता अतिशय छान फ्रेश असे पीस आहेत. चला तर यासाठी लागणारे मसाले पाहूया. मी मीठ घेतलेलं आहे 2 चमचे, हळद 1 चमचा, धना आणि गरम मसाल्याची पावडर, आगरी कोळी मसाला आणि घरचा साठवणीचा मसाला. आता वरून कोटिंग करण्यासाठी मी 4 चमचे रवा घेतलेला आहे. त्यामध्ये अर्धा चमचा मीठ घातलेला आहे आणि अर्धा चमचा मी लाल तिखट यामध्ये घालून घेते आणि ते मीठ आणि लाल तिखट रव्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि ते ताटामध्ये पण पसरून मी ठेवणार आहे. म्हणजे पीस आपला रेडी झाला की यामध्ये डिप करून घेऊया. आता आपली सगळी तयारी झालेली आहे. आता सुरुवातीला पीसला मी मीठ लावून घेत आहे. दोन्हीही बाजूला मी एकाच वेळेस मीठ लावलेलं आहे. त्यानंतर हळद लावून घेतलेली आहे आणि हळद लावल्यानंतर धने आणि गरम मसाल्याची पावडर जी मी बनवून घेतलेली आहे ती दोन्हीही साईडला अगदी व्यवस्थितपणे हळद, मीठ आणि धने आणि गरम मसाल्याची पावडर लावून घेतलेली आहे. आता यानंतर जे आपण ओलं वाटण जे तयार केले त्याचा अगदी पातळ लेयर देऊन घेऊया. दोन्हीही साईडला माझं लावून झालेलं आहे. आता याच्यानंतर मी वरून जे आपण मालवणी मसाला आणि घरचा काळा मसाला घेतला आहे तो मिक्स करून मी दोन्ही साईडला लावून घेतलेला आहे. तिखट आणि मीठ तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. आता माझं तिखट, मीठ सर्व मसाले लावून झाल्यानंतर मी पीस हा रव्यामध्ये आपण तिखट आणि मीठ टाकून घेतलं आहे. त्यामध्ये व्यवस्थित असं दोन्ही साईडला लावून घेतलेलं आहे. अशाच पद्धतीने मी दुसराही पीस बनवून घेत आहे. आता दुसऱ्याही पीसला हळद, मीठ, धना आणि गरम मसाल्याची पावडर लावून झालेले आहे. त्यानंतर ओलं जे वाटण आहे तेही लावून झालेले आहे आणि याच्यानंतर मी लाल तिखट जो आपण मिक्स करून घेतलेला मसाला आहे तो लावून घेत आहे आणि तो लावून झाल्यानंतर आपण रव्यामध्ये व्यवस्थित असं दोन्ही बाजूला रवा लावून घेत आहे. तर दोन्हीही पीस तयार झालेले आहेत. आपण ते आता व्यवस्थित असे तव्यावर भाजून घेऊया. गॅसवरती मी तवा गरम करण्यासाठी ठेवलेला आहे. तवा गरम झाला की मी त्यामध्ये तेल घालून घेतलं आहे आणि तेल व्यवस्थित असं सगळीकडे मिक्स करून घेऊया. तेल गरम झालं की त्यामध्ये आपण तयार करून घेतलेले पीस सावकाश असे ठेवून घेऊया आणि हे पीस भाजताना खूप मोठाही नाही आणि बारीकही नाही, मीडियम गॅसवर आपल्याला पीस भाजून घ्यायचे आहेत. तर एका साईडने पीस भाजून झालेले आहेत. आता ते मी पलटी करून घेत आहे. अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी टेस्टी बाईट रेसिपी या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केलं असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. आता बघा दुसऱ्याही बाजूने आपलं पीस व्यवस्थित असे भाजून झालेलं आहे. तो मी पलटी करून घेत आहे. आता पलटी करून घेतल्यानंतर पुन्हा एकदा मी ते दुसऱ्याही बाजूने भाजून घेते. पीस आता आपला रेडी होत आलेला आहे. पीसनी तेलही सोडलेलं आहे म्हणजे आपला पीस आता रेडी झालेले आहेत. आता व्यवस्थित तयार झालेले पीस आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊया. तुम्ही पाहू शकता मी दोन्हीही पीस तयार झालेले एका भांड्यामध्ये काढून घेतलेले आहेत. यानंतर आपण याचा रस्सा बनवून घेऊया. मी 2 किलो फिश घेतले होते. त्यातील मी
जे तोंडाकडील आणि शेपूटकडील भाग घेतलेला आहे रस्सा बनवण्यासाठी. सुरुवातीला आपण कोकम एका वाटीमध्ये अर्धी वाटी पाणी घालून अर्धा तास भिजत ठेवणार आहे. आपण तोपर्यंत कोकम भिजते रस्स्याची तयारी करूया. यासाठी मी मीडियम आकाराचे 2 कांदे घेतलेले आहेत आणि ते थोडेसे जाडसरच असे कापून उभे तव्यावरती भाजून घेणार आहे. तुम्ही पाहू शकता थोडे जाडसर असे मी दोन्हीही कांदे कट करून घेतलेले आहे. तव्यावर थोडंसं तेल घालून ते आपल्याला लालसर रंगावर भाजून घ्यायचे आहेत. मी थोडेसे लालसर असे कांदे दोन्हीही भाजून घेतलेले आहे. आता हे आपले साधारण अर्धा किलो फिशचे तुकडे आहेत. तर ओलं खोबरं, लसूण, कोथिंबीर, आलं, 1 टोमॅटो मी कट करून घेतलेला आहे. आता हे सर्व आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेऊया. खोबरं, लसूण, आलं, कोथिंबीर आणि भाजलेला कांदा ते घातल्यानंतर थोडंसं पाणी घालून आपण मिक्सरला बारीक असं वाटण करून घेऊया. यानंतर गॅसवर एक पातेलं ठेवूया. त्यामध्ये एक 4 ते 5 टेबलस्पून तेल घालून हे जे आपण मिश्रण तयार केलं आहे ते घालून घेऊया वाटण. आणि त्याच्यानंतर हळद, मीठ, गरम मसाला, आगरी कोळी मसाला, धना जिरा पावडर, गरम मसाला पावडर हे सर्व मसाले घातल्यानंतर ते छान असे आपल्याला तेलामध्ये भाजून घ्यायचे आहेत. मसाले आणि वाटण तेल सुटेपर्यंत भाजल्यानंतर त्यामध्ये मी 2 चमचे मीठ घातलेलं आहे. आणि मसाला छान असा भाजून झाला की आपण जे फिशचे जे ठेवले होते ते तेला घालून घेऊया आणि 1-2 मिनटं आपल्याला ते परतून घ्यायचे आहेत. मिश्रणामध्ये आपले पीस छान असे परतून झालेले आहेत. आता त्यामध्ये मी दुसऱ्या गॅसवर गरम करून घेतलेलं 2 ग्लास पाणी घालते आणि त्याच्यानंतर जे आपण कोकम भिजत घातलं होतं त्याचं पाणी घालून घेतलेलं आहे. आता आपण हा रस्सा उकळायला ठेवलेला आहे. रश्श्याला छान उकळी आली की एक 10 ते 15 मिनिट आपण रस्सा असाच उकळत ठेवणार आहे, म्हणजे रश्श्याला छान अशी टेस्ट येते. आणि बारीक गॅसवरच आपल्याला हा रस्सा उकळत ठेवायचा आहे. तुम्ही पाहू शकता अतिशय छान असा आपला रस्सा उकळून रेडी झालेला आहे. कलरही खूप छान आलेला आहे. तर मी गॅस बंद केला आहे. तुम्ही पाहू शकता खूप सुंदर असा आपला रस्सा तयार झालेला आहे. बघा छान असे आपले पीसही शिजलेले आहेत. फिश शिजायला खूप वेळ लागत नाही, पण त्याचा अर्क उतरण्यासाठी एक 15 मिनिट बारीक गॅसवरती रस्सा उकळून घेतलेला आहे. अशा पद्धतीने आपले फ्राय आणि रस्सा दोन्हीही तयार झालेले आहे. अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी पुन्हा भेटूया. थँक्यू.